लोकसभेच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर विधानसभेच्या महासंग्रामासाठी आता काँग्रेस सज्ज होत आहे। केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सरकारी खर्चात कपात करण्यासाठी विमान प्रवास इकॉनॉमी क्लासनेच करावा असं आवाहन केलंय। काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी लीडिंग बाय एक्झाम्पल या हेतूनं सोमवारच्या मुंबई भेटीचा प्रवास केला, तो याच इकॉनॉमी क्लासने। आता त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आज शताब्दी एक्सप्रेसच्या चेअर कार मधून प्रवास करतायत। या क्लासला शताब्दी एक्सप्रेसचा सेकंड क्लास म्हणून ओळखलं जातं। बिल्कुल सही बात है। मैं बहुत ही मुझे अच्छा लग रहा है। आई एम रियली वेरी वेरी थ्रिल्ड कि क्या कहते हैं राहुल जी को मैं अपने साथ देखूंगा। नहीं, मेरे ख्याल से जो है वो आम आदमी की तरह ही करें, कोई दिखावा नहीं है। राहुल गांधी यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी राहुल शताब्दी एक्सप्रेसने रवाना झालेत। आपल्या आईचा आदर्श समोर ठेवत त्यांनी ही काटकसरीची सूचना मनावर घेतली आहे। सोनिया गांधींचं सोमवारी एअर इंडियाच्या IC 887 या फ्लाईट मधून मुंबईत आगमन झालं। त्यावेळी विमानात बसलेल्या प्रवाशांना ही कल्पनाही नव्हती की आपल्यासोबत इतकी हाय प्रोफाईल व्यक्ती प्रवास करणार आहे। मात्र जेव्हा सोनिया विमानात आल्या तेव्हा त्यांना ही गोष्ट समजली आणि ते चक्क थक्क झाले। जी हाँ, बहुत अच्छा लग रहा है। हमने कल सोनिया गांधी जी का भी सुना था, तो राहुल गांधी आज हमारे साथ होंगे, बहुत अच्छा लग रहा है। बात करने की कोशिश करेंगे? बिल्कुल कोशिश करेंगे, बात करेंगे। फोटो भी खिंचवाने की कोशिश करेंगे। सोनिया गांधींना इकॉनॉमी क्लास मध्ये पाहून प्रवासी जसे चकित झाले तसाच काहीसा धक्का बसला तो काँग्रेस खासदार सुरेश टावरे यांना। टावरे बिझनेस क्लास मधून प्रवास करत होते, मात्र दस्तूर खुद्द पक्षाध्यक्षच इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात म्हटल्यावर त्यांनीही तात्काळ त्याच इकॉनॉमी क्लास मधून प्रवास करण्याचं ठरवलं। आता युवराज राहुलही आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांसमोर असाच आदर्श ठेवू पाहत आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसामान्य मतदार राजापर्यंतही। मयांक भागवतसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा।